आणि दुसरं या बागेचं वैशिष्ट्य हा. आहे जे कंपाऊंडला माझा मुरुम निघलाय. मुरुम ज्या म्हणजे याच्यातून जे काही माती खडक निघली निघला, ते हो. खडक निघला तो खडक मी कडेला टाकलाय. अच्छा. आणि त्या कडेला या 3.5 एकरामध्ये माझी 450 म्हणजे 370 झाडं आहेत सीताफळाची. अच्छा. ते फ्लावरिंगला आहे. फ्लावरिंग आता फ्रूट धरलंय त्याचं. हे तुम्ही बघितलं नाही, हे माझं आंतरपीक आहे. अच्छा. तुम्ही अख्खी बाग बघाल तर अख्ख्या बागेमध्ये सीताफळाला फळ धरली. कडेने तुम्ही सगळं सीताफळ पूर्ण सीताफळ आहे. हे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. साधारण 370च्या दरम्यान झाड आहेत. अच्छा. आणि याला मी ह्या साईजची फळ धरली. आता ही साईजची फळ आहे. बरोबर. हे हो, बघा. हो. हे तुमच्या लक्षात येईल. हो हो बरोबर. हा माल धरलेला आहे. करेक्ट आहे, करेक्ट. हा माल येताना कधी येणार आहे? जून जुलैला येतो. बरोबर बरोबर. आणि जून जुलैला रेट साधारण 2 ते 2,500 क्रेट असतो. बरोबर बरोबर. हे झाड थोडंसं हार्ड आहे. हो हो हो. त्यामुळे वाऱ्याचं नियोजन हे आधीच करून टाकतो. बरोबर. त्यामुळे जड जे हे येत आहे ना, करेक्ट आहे. म्हणजे बागेला वारं लागण्यापासून तुम्ही उत्तमपणे बचाव हा. केला. आणि 1.5 एकर सीताफळ माणसाला सेपरेट लावण्यासाठी जेवढी जमीन लागेल बरोबर. तेवढी माझी कंपाऊंड. कंपाऊंडला लागून गेले. एकदम भारी. बांधावर लावलंय, बॉर्डर म्हणून पण काम करतंय, विंड ब्रेकर म्हणून पण काम Right. करतंय आणि उत्पन्नही देते. हा. आणि Multiple. याच्यामध्ये तिसरा फायदा याचा हा. आहे, याची फ्लावरिंग एक स्टेज अशी येते जे क्रॉस पॉलिनेशन हा हा हा. सीताफळ माझ्याकडे आहे, माझ्याकडे शेवगा आहे, माझ्याकडे जांभूळ आहे. मधमाशा कंपाऊंडला येण्यासाठी. हा, हा. हे मधमाशांसाठी आकर्षित करण्यासाठीची योजना आहे. बरोबर. जे जे करून पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणून तुम्ही प्रत्येक झाडाला हे फळ बघा, याची क्वांटिटी काय आहे. बरोबर. आंब्याच्या झाडाला पण आणि आता ठीक आहे, त्यांनी जे फळ